राम राम शेतकरी मित्र, आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्र, ऑगस्ट महिन्यामध्ये पाणी होईल का मराठवाडा आणि विदर्भात? तर तरी शेतकरी मित्र, आपण सध्याची आज 31 जुलैची अपडेट घेणार आहोत. तर शेतकरी मित्र, आज 31 जुलैला 1 ते 2 वाजेपर्यंत विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस राहील आणि मेहकर, जिंतूर, हिंगोली, वाशिम या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच अकोला, अमरावती या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहील आज 1च्या टायमापर्यंत. तसेच ब्रह्मपूर या ठिकाणी जोरदार पाऊस राहील. तसेच शेतकरी मित्र, आज 1च्या टायमाला छत्रपती संभाजीनगर, पैठण, तसेच चाळीसगाव, मालेगाव, मनमाड, सटाणा या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच नाशिक, नंदुरबार, नवपूर या भागामध्ये देखील आज 1च्या टायमाला जोरदार ते मुसळधार पाऊस होऊ शकतो. तसेच नाशिक, गुवाहाटी या भागामध्ये देखील आज जोरदार ते मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे 31 जुलैला. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र कोपरगाव, श्रीरामपूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहील आणि संभाजीनगर, पैठण, जालन्याचा काही भाग, भोकरदन या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र, सध्या परंतु हा पाऊस फक्त पहिला पाऊस पावसाळ्यामध्ये झालेला आहे. एकदम मराठवाड्यामध्ये सर्व जोरदार पाऊस. त्यामुळं सध्या पिकाची ताण भागवलेली आहे. परंतु पाण्याचा प्रश्न सध्या तरी मिटलेला नाही शेतकरी मित्र. आणि हा हा पाऊस सध्या महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये पाण्याचा प्रश्न मिटण्यासाठी हा पाऊस सध्या तरी ऑगस्टच्या 15 तारखेपर्यंत पावसाचे प्रमाण हे कमीच आहे. परंतु सातत्याने हा पाऊस 15 ऑगस्टपर्यंत पाऊस सातत्याने येत राहणार आहे. काही जिल्ह्यामध्ये सर्वसाधारणतः, काही जिल्ह्यामध्ये जोरदार असा पावसाचे प्रमाण राहणार आहे. परंतु हा ऑगस्टमध्ये पाऊस हा थोड्याफार प्रमाणात का होईना पण पाऊस येणार आहे. परंतु हा पाऊस जास्त पाऊस राहणार नाही. पाऊस हा एकदम अल्प राहणार आहे. खंड असल्यासारखा हा पाऊस राहणार आहे. जवळ-जवळ शेतकरी मित्रांनो, सध्या तरी हा पाऊस अ, 15 ऑगस्टपर्यंत पावसाचे प्रमाण हे सध्या तरी कमीच आहे. फक्त हा पाऊस मुंबई किनारपट्टी या भागामध्येच पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि परंतु मराठवाड्यामध्ये परत 3 तारखेला, 3 आणि 4 तारखेला मराठवाड्यामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहू शकतो काही जिल्ह्यामध्ये. पण विदर्भात देखील हा पाऊस राहू शकतो 3 तारखेला. तर 3 आणि 2 तारखेला देखील हा पाऊस मराठवाड्यामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. परंतु पावसाचा जोर हा जास्त राहणार नाही. हा पाऊस सर्वसाधारण पाऊस राहील. तरी शेतकरी मित्रांनो, 1 तारखेला थोडी पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. 1 तारखेला पाऊस उघडीप राहील, वातावरण ढगाळ राहील. परंतु मराठवाडा आणि विदर्भात पावसाची उघडीप राहील. तसेच मुंबई किनारपट्टी, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहील. तसेच परत 2 तारखेला 2 तारखेला 3च्या टायमाला शेतकरी मित्रांनो, अहिल्यानगर, बीड, तसेच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. जवळ-जवळ मराठवाड्यातील पूर्ण जिल्ह्यामध्ये 2 ऑगस्टला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहील. तसेच विदर्भात वाशिम, अकोला, यवतमाळ या भागामध्ये देखील हा पाऊस सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहील. परंतु पावसाचे प्रमाणही जास्त राहणार नाही, सर्वसाधारण राहील. तसेच लातूर, सोलापूर, धाराशिव, बार्शी, तुळजापूर, बीड, परभणी, हिंगोली या भागामध्ये 2 तारखेला पाऊस राहील. तसेच शेतकरी मित्रांनो, परत 3 तारखेला देखील विदर्भ साईडला पाऊस राहण्याची शक्यता आहे. हा पाऊस सर्वसाधारण राहील. परंतु विदर्भ साईडला सध्या पाण्याचा प्रश्न मिटण्याची शक्यता आहे. कारण विदर्भ साईडला वर्धा असेल, अमरावती असेल, तसेच यवतमाळ या भागामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. त्यामुळे तेथील पाण्याचा प्रश्न बऱ्याच ठिकाणी मिटलेला आहे. तसा महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये पाऊस हा एकदम अति जोरदार झालेला नाही जास्त करून. त्यामुळं मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न हा सध्या तरी 14 ऑगस्टपर्यंत पाण्याचा प्रश्न मिटण्याची कमी शक्यता आहे. परंतु मराठवाड्यामध्ये देखील सर्वसाधारण ते एकदम जोरदार पाऊस हा पाण्याचा प्रश्न मिटण्यासाठी अ, सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस जोरदार येण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यातच हा पाऊस म्हणजेच परतीचा पाऊस हा मराठवाड्यामध्ये जोरदार येण्याची शक्यता आहे. परंतु तोपर्यंत अ, मराठवाड्यामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पिकाला लाभदायक असा पाऊस राहणार आहे. पण पावसाचे प्रमाण जरी कमी असले तरी पिकापुरता हा पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, सध्या तरी
14 ऑगस्टपर्यंत 15 ऑगस्टपर्यंतची अपडेट आहे. तरी 15 ऑगस्टपर्यंत पावसाचे प्रमाण हे कमी राहील. परंतु मध्येच 2, 3, 4 ऑगस्टला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस मराठवाडा, विदर्भात राहू शकतो. तसेच पुढील अपडेट आल्यानंतर आपणास आणखीन परत करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.